नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. कॉलेजमध्ये तलवार घेऊन धुडकूस, विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी, तिघांना अटक. अमेठी युनिव्हर्सिटीत खळबळ, तलवार दाखवत शिवीगाळ, दहशत माजवण्याचा प्रयत्न. 3 कारमधून साथीदारांसह कॉलेजमध्ये एंट्री, तलवार दाखवत विद्यार्थ्याला धमकी. पनवेल तालुका पोलिसांची तातडीची कारवाई. भातान येथील अमेठी युनिव्हर्सिटी परिसरात तलवार घेऊन प्रवेश करत विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली असून पनवेल तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 मे रोजी अमेठी युनिव्हर्सिटीमध्ये 3ऱ्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर तुषार सिंग हा आपल्या 7 ते 8 विद्यार्थ्यांसह 3 कारमधून महाविद्यालयात आला. यावेळी शस्त्र अधिनियमांचे उल्लंघन करत त्याने उघडपणे तलवार बाळगली होती. त्यानंतर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अमन खान याला लक्ष्य करत शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी आणि त्यांच्या साथीदारांच्या या आक्रमक वर्तनामुळे विद्यापीठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली असून काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीकडील तलवार जप्त केली. या प्रकरणी तुषार सिंग व त्याच्या 7 ते 8 साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. महाविद्यालयातील परिसरात अशा प्रकारे शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.